गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण नागरिकशास्त्राचा तिसरा पाठ पाहत होतो, संविधानाची वैशिष्ट्ये. त्या अगोदर आपण संविधानाच्या उद्देशिकेची काही वैशिष्ट्ये पाहिली होती, जसं सार्वभौमत्व, गणराज्य वगैरे यांचा आपण अभ्यास केला होता. आणि आपण कालच्या तासिकेला संविधानाची उद्देशिके व्यतिरिक्त काही वैशिष्ट्य आपण अभ्यासत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला होता की भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. जो कोणताही देश मोठा असेल, ज्याची लोकसंख्या खूप जास्त असेल, त्या देशामध्ये सर्व प्रदेशांवर लक्ष केंद्रित व्हावं किंवा सर्व लोकसंख्यांचा समावेश व्हावा, कोणीही त्याच्यापासून वंचित राहू नये, यासाठी संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला जातो. तसं भारतानेही संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. कारण भारतामध्ये हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा देश आहे आणि लोकसंख्या पण खूप जास्त आहे. म्हणून इतर ठिकाणांवर लक्ष केंद्रित व्हावं, दुसऱ्या प्रदेशामध्ये म्हणजे लांबच्या प्रदेशांवरच्या लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये, यासाठी मग संघशासन पद्धतीचा, संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य पद्धतीमध्ये दोन शासन असतात, केंद्र शासन आणि राज्य शासन. कोणते असतात? केंद्र शासन आणि राज्य शासन. केंद्र शासन हे पूर्ण देशाचा राज्यकारभार पाहते. त्याच्यामध्ये परराष्ट्र व्यवहार असेल, संरक्षण असेल, नंतर इतर देशांशी व्यापार असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हे एकच सरकार, एकच शासन त्या ठिकाणी राज्यकारभार करते. त्या शासनाला म्हणायचो आपण संघ शासन. संघ शासनाला दुसरं नाव होतं केंद्र शासन. आणि ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो त्या प्रदेशामध्ये अजून एक वेगळं शासन असतं, त्या शासनाला म्हणतात राज्य शासन. जसं की महाराष्ट्राचे शासन, गुजरातचे शासन, कर्नाटकचे शासन, हैदराबादचे शासन, आंध्र प्रदेशचे शासन, तेलंगणाचे शासन. म्हणजे त्या त्या प्रदेशामध्ये पण वेगळं शासन असतं आणि पूर्ण देशाचं एक वेगळं शासन असतं. आणि दोन पातळ्यांवर परस्परांचे सहकार्य मिळून, म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन परस्परांना सहकार्य करून त्या ठिकाणी जी शासन पद्धती चालवते, त्या प्रदेशामध्ये त्या शासन पद्धतीला संघराज्य शासन पद्धती असे म्हणतात. म्हणजे संघराज्यामध्ये दोन शासन आहेत, केंद्र शासन आणि राज्य शासन. परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन राज्यकारभार करताना गोंधळ होऊ नये, त्यांच्यामध्ये भांडण होऊ नये, यासाठी संविधानाने काही विषय केंद्राकडे ठेवलेले आहेत, काही विषय राज्याकडे ठेवलेले आहेत आणि काही विषय दोघांकडे ठेवलेले आहेत. म्हणजे सूच्या तयार केलेल्या आहेत. संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. संघ सूचीमध्ये एकूण 97 विषय होते. संघ सूचीमध्ये कायदा करण्याचा हक्क फक्त संघ शासनाला किंवा केंद्र शासनालाच असतो. आणि राज्य सूचीमध्ये 66 विषय होते. 66 विषयावर कायदे करण्याचा हक्क फक्त राज्य शासनालाच असतो. आणि समवर्ती सूचीमध्ये कायदे करण्याचा हक्क दोघांना असतो, केंद्र शासनाला पण असतो आणि राज्य शासनाला पण असतो. असे 210 सूच्या आहेत एकूण. परंतु या 210 सूच्यांव्यतिरिक्त, 210 विषयांव्यतिरिक्त अजून काही वेगळा विषय निर्माण झाला, समजा झालाच, तर मग त्यांच्यावर कायदा कोण करेल? तर त्यांच्यावर संघ शासनाला तो अधिकार असतो. अशा विशेष अधिकाऱ्याला शेषा अधिकार असं म्हणतात, ते आपण पाहिलं. मग कोणते विषय कोणाकडे, ते पण पाहिलं होतं आपण. उदाहरणार्थ संघ शासनामधले विषय होते परराष्ट्र व्यवहार, युद्ध आणि शांतता, चलन व्यवस्था, नंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, संरक्षण. हे जे विषय आहेत हे फक्त संघ शासनाकडे. नंतर राज्य शासनाकडे कोणकोणते विषय होते? त्याच्यामध्ये शेती होता, कायदा व सुव्यवस्था होता, स्थानिक शासन होतं, आरोग्य होतं, तुरुंग आणि तुरुंगाचं प्रशासन. हे जे होतं हे राज्य शासनाकडे होते. आणि दोन्ही शासनाकडे कोणकोणते होते? त्याच्यामध्ये रोजगार होता, पर्यावरण होता, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही शासनाकडे आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये राज्य शासन पण आहे आणि केंद्र शासन पण आहे. केंद्र शासन म्हणजे केंद्र, संघ शासन असं आपण त्याला म्हणतो. परंतु भारतामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन जरी असलं तरी अजून एक नवीन भाग आहे केंद्रशासित प्रदेश. भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश पण आहेत. मग त्यांच्याकडे काय हक्क? त्यांच्यावर कोण राज्य करतं? तर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये आता 28 घटक राज्य आहेत. आपल्या पुस्तकामध्ये 29 दिलेले आहेत, परंतु आता बदल झालेले आहेत. कारण की जम्मू काश्मीर हे अगोदर राज्य होतं, आता जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करून टाकलेला आहे. म्हणजे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे त्यांची संख्या कमी होऊन गेली घटक राज्यांची. म्हणजे आपल्या भारतामध्ये घटक राज्य किती आहेत? फक्त आता 28. ते दुरुस्त करून द्यायचे. आणि भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत 8. किती आहेत? 8. भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश 8 आहेत आणि घटक राज्य आहेत 28.
मिळून तयार झालेला आहे आपला भारत. आपल्या पुस्तकामध्ये 7 लिहिलेलं आहे, पण ज्यावेळेस जम्मू काश्मीर वेगळं झालं त्यावेळेस 28 घटक राज्य होऊन गेले आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या 8 होऊन गेली. तसं 9 झाली होती, परंतु आता काय झालं, दादर नगर हवेली आणि दीव दमण हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते. दादर नगर हवेली आणि दीव दमण हे वेगवेगळे केंद्रशासित प्रदेश होते, ते आता एकच होऊन गेले. म्हणजे केंद्रशासित प्रदेश 9 होऊन गेली होती, परंतु आता 1 कमी झाल्यामुळे ते 8 झाले. मग भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश कोणकोणते, तर भारतामध्ये आता जम्मू काश्मीर हा एक नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झाला. नवी दिल्ली ही भारताची राजधानी, हा सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे. नंतर दीव दमण आणि याच्यामध्येच एकत्र झालेले दादर नगर हवेली. दीव दमण नंतर दादर नगर हवेली एकच. नंतर पॉंडिचेरी, त्याला पुदुच्चेरी म्हणतात. पुदुच्चेरी नंतर आहे चंदीगड. चंदीगड नंतर आहे अंदमान अँड निकोबार. अंदमान निकोबार नंतर आहे लक्षद्वीप. लक्षात द्या किती झाले, 1 जम्मू काश्मीर, 2 नवी दिल्ली, दादर नगर हवेली आणि दीव दमण 3, पुदुच्चेरी 4, चंदीगड 5, अंदमान निकोबार 6, लक्षद्वीप 7 आणि 1 राहिलं ते म्हणजेच चंदीगड. चंदीगड झाला, दादर नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप. एक मिनिट, लडाख. लडाख असे एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या भारतामध्ये आहेत. आणि या केंद्रशासित प्रदेशावर राज्य करण्याचा हक्क कोणाला आहे, केंद्र शासनाला आहे, संघ शासनाला आहे. बघा, भारताने ज्याप्रमाणे भारताच्या संविधानामध्ये ज्याप्रमाणे इतर वैशिष्ट्य आहेत, जसं आपण उद्देशिकेमधले वैशिष्ट्य पाहिले, त्याच्यामध्ये गणराज्य आहे, सार्वभौम आहे, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या व्यतिरिक्त आपण भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य म्हणजे काय आपण पाहिलं की त्याच्यामध्ये केंद्र शासन पण असतं आणि राज्य शासन पण असतं. त्यांच्यामध्ये अधिकारांची वाटणी करून टाकलेली आहे की केंद्राने फक्त याच्यावरच कायदे करायचे, राज्याने याच्यावरच करायचे, दोघांनी याच्यावर करू शकतात. नंतर केंद्रशासित प्रदेशमध्ये हक्क संघ शासनाचा असेल, केंद्र शासनाचा असेल. अगदी त्याचप्रमाणे भारताने आपल्या संविधानाने पुढचं वैशिष्ट्य स्वीकारलेलं आहे, म्हणजे संसदीय शासन पद्धत. आपल्या संविधानाने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे, त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये राज्यकारभाराची एक अशी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये संसदेला म्हणजे कायदे मंडळाला निर्णय घेण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. बघा, संसदीय शासन पद्धतीमध्ये निर्णय घेण्याचा हक्क कुणाला असतो, कायदे मंडळाला. कायदे मंडळ निर्णय घेतं म्हणजे कायदा तयार करतं, परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं. कोण करतं, कार्यकारी मंडळ. कायद्यांची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ. कायदा कोण तयार करतं, कायदे मंडळ. कायदे मंडळ म्हणजे संसद. कायदे मंडळ म्हणजेच काय, संसद. आणि संसदेचे 2 सभागृह आहेत, कोणकोणते, लोकसभा व राज्यसभा. संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा. संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा. हे काय करतात, कायदे तयार करतात. आणि कार्यकारी मंडळामध्ये पण 2 आहेत, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ. हे 2 आहेत. बघा, संसद म्हणजेच कायदे मंडळ. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे करण्याचा हक्क संसदेला असतो, म्हणजे कायदे मंडळाला असतो. मग कायदा कोण तयार करतो, लोकसभा आणि राज्यसभा. आणि कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करते. प्रत्यक्ष कायद्याची अंमलबजावणी आपल्या देशाचा राज्यकारभार कोण बघतं, कार्यकारी मंडळ. मग कार्यकारी मंडळ म्हणजे कोण, प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ. प्रधानमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ. आणि हे जे आहेत हे लोकसभेमधूनच आलेले असतात. हे कुठून आलेले असतात, लोकसभेमधून.
म्हणजे हे कुणावर अवलंबून आहे? संसदेवर अवलंबून आहे. जर यांनी व्यवस्थित कार्य केलं नाही तर संसद या कार्यकारी मंडळाला बरखास्त करून टाकतं. जर यांनी व्यवस्थित कार्य केलं नाही तर हे संसद म्हणजे कायदे मंडळ यांना बरखास्त करून टाकतं. कारण हे कायदे मंडळाचेच भाग आहे. हे कायदे मंडळामधूनच आलेले आहेत. हे कुठून आलेले आहेत? कायदे मंडळातूनच आलेले आहेत. जर यांनी व्यवस्थित कार्य केलं नाही तर मग हे यांना हाकलून देतं. तर असं असतं हे संसद म्हणजेच कार्यकारी मंडळ. याला म्हणतात संसदीय शासन पद्धत. तर संसदीय शासन पद्धत म्हणजेच भारतामध्ये कायदे करण्याचा हक्क, निर्णय घेण्याचा हक्क संसदेला असतो. तेव्हा घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं. कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं. हे व्यवस्थित कार्य करतात. जर यांनी कार्य व्यवस्थित केलं नाही तर कायदे मंडळ त्यांना बरखास्त करून टाकतं, हाकलून देतं. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचार विनिमयाला खूप वाव असतो. याच्यामध्ये सगळ्यांना महत्व आहे. विरोधी पक्षाला पण महत्व आहे, सत्ताधारी पक्षाला पण महत्व आहे. जेवढा सत्ताधारी पक्ष विचार विनिमय करतो तेवढाच विरोधी पक्ष सुद्धा विचार विनिमय करत असतो. याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य स्वतंत्र न्यायव्यवस्था आपण पाहू. आपला पुढचा मुद्दा आहे स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता भारताच्या संविधानामध्ये असा उल्लेख केलेला आहे की भारताची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र असेल. मग स्वतंत्र ठेवण्याचं कारण का आहे? कारण भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की संघ शासन आहे म्हणजे केंद्र शासन आहे आणि राज्य शासन आहे. दोघांना विषय वाटून दिलेले आहेत. तसं समवर्ती सूचीमध्ये दोघंही त्या ठिकाणी कायदे करू शकतात. म्हणजे दोघांना वेगवेगळे घटक वाटून दिलेले आहेत, विषय वाटून दिलेले आहेत. पण समजा अशा वेळेस जर आपापसामध्ये वाद झाला, आपापसामध्ये प्रश्न निर्माण झाले, आपापसामध्ये वादविवाद होऊन गेला, तर मग अशा वेळेस तो वादविवाद जर आपापसात सुटत नसेल, बोलण्यात सुटत नसेल, तर ते न्यायालयात सादर होतात. असे वादविवाद कुठे सादर होतात? न्यायालयामध्ये सादर होतात. मग न्यायालय काय करतं? दोघांचं म्हणणं ऐकून घेतं. म्हणजे समजा आता केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये वादविवाद झाले आणि दोघांचं बोलण्यामध्ये ते वादविवाद सुटत नसतील तर ते कुठे जातील? न्यायालयात जातील. मग न्यायालय काय करेल? महाराष्ट्र शासनाचं पण ऐकून घेईल आणि केंद्र शासनाचं पण ऐकून घेईल. आणि ज्याच्यावर अन्याय झालेला असेल अशा अन्याय झालेल्या व्यक्तीला म्हणजे अशा अन्याय झालेल्या राज्याला, तर राज्याचं असेल किंवा केंद्राचं असेल, तर त्याला न्याय देण्याचं काम आपली न्यायव्यवस्था करते. त्याचा निवाडा करण्याचं काम आपली न्यायव्यवस्था करते. परंतु न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही अशी जबाबदारी न्यायव्यवस्थेला ठेवावी लागते. निरपेक्षतेपणे त्याने न्याय दिला पाहिजे असं संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. म्हणजे न्यायालय केंद्राची पण बाजू घेत नाही, राज्याची पण बाजू घेत नाही. किंवा दोन राज्यांमध्ये भांडणं झाली आणि दोन राज्यांमध्ये भांडणं झाल्यानंतर मग जर दोघांच्या आपापसात बोलण्यावरून ते जर सुटत नसेल तर मग ते न्यायालयात जातील आणि न्यायालय दोघांचं म्हणणं ऐकून घेईल. ज्याच्यावर अन्याय झालेला असेल त्याला न्याय देण्याचं काम आपलं न्यायालय करेल. पण न्याय देताना ती कुणाचीही बाजू घेत नाही, त्रयस्थपणे ती आपली बाजू मांडतं. आणि जर खरंच अन्याय झालेला असेल तर मग त्याला न्याय देण्याचं काम, त्याला निवाडा देण्याचं काम करतं. निरपेक्षतेपणे त्या ठिकाणी न्याय देतं. म्हणून आपल्या न्यायव्यवस्थेवर कुणाचाही दबाव असू नये. आपल्या न्यायव्यवस्थेवर कुणाचाही केंद्राचा पण असू नये, राज्याचा पण असू नये, विशिष्ट एका राज्याचा पण असू नये. यासाठी आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवलेली आहे संविधानामध्ये. म्हणजेच न्यायमंडळ जे आहे भारताचं ते कायदे मंडळापासून पण वेगळं आहे आणि कार्यकारी मंडळापासून पण वेगळं आहे. म्हणजे पंतप्रधानाचा पण काही संबंध नाही, गृहमंत्री असो, संरक्षण मंत्री असो, कोणताही मंत्री किंवा इतर मुख्यमंत्री असतील इतर राज्यांचे, त्यांचाही न्यायमंडळाशी काहीही संबंध नाही. कारण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळापेक्षा न्यायमंडळ थोडंसं वेगळंच करून टाकलेलं आहे. याचा फायदा असा होतो की जर कधी आपापसात काही वादविवाद झाले तर मग आपल्या न्यायमंडळाला कोणाचीही बाजू घेता येत नाही, कारण त्यांचा एकमेकांशी संबंधच नाहीये. म्हणजे ते कुणालाही घाबरत नाही. आणि न्यायमंडळामध्ये जे काही न्यायाधीश असतात, सर्वोच्च न्यायाधीश असतात, उच्च न्यायाधीश असतात, हे जे न्यायाधीश आहेत या न्यायाधीशांची नेमणूक पंतप्रधान करतो का? मग नाही. कार्यकारी मंडळ कायदे मंडळाचा काही संबंध नाही. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते. कोणाकडून होते? राष्ट्रपतींकडून. आणि न्यायाधीश एकदा की न्यायाधीश झाला तर त्यांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही. म्हणजे त्यांना गॅरंटी दिलेली आहे, त्यांना संविधानाने सुरक्षा दिलेली आहे की तुम्ही एकदा की न्यायाधीश झाला की तुम्हाला कुणीही त्या ठिकाणी पदावरून दूर करू शकत नाही, पंतप्रधान करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. त्यामुळेच न्यायमंडळ हे निर्भयपणे त्या ठिकाणी न्याय देतं, कुणाच्या दबावाला न घाबरता त्या ठिकाणी न्याय देतं. तर असे हे आपलं स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. संविधानाने त्याला संरक्षण दिलेलं आहे
की तुम्ही कुणालाही घाबरायचं नाही, कुणाच्याही दबावाला घाबरायचं नाही. तुम्ही बिनधास्तपणे त्या ठिकाणी न्याय देऊ शकतात. मग तुम्ही केंद्राकडून द्या की राज्याकडून द्या, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्याकडून तुम्ही न्याय देऊ शकतात. अशा प्रकारे त्यांना स्वतंत्र ठेवण्याचं काम आपल्या संविधानाने केलेले आहे. तर अशा प्रकारे स्वतंत्र न्याय व्यवस्था हे सांगता येते. आता एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? एकेरी नागरिकत्व याचा अर्थ असा होतो की आपल्या भारताने, आपल्या संविधानाने सर्व नागरिकांना एकेरी नागरिकत्व बहाल केलेलं आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजेच काय? एकच नागरिकत्व. तो कोणत्याही राज्याचा असो, कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचा असो, त्याला नागरिकत्व मिळालेलं आहे भारतीय नागरिकत्व. त्याला कोणतं नागरिकत्व मिळालेलं आहे? भारतीय नागरिकत्व हे बहाल झालेलं आहे. मग तो महाराष्ट्राचा पण असेल तर महाराष्ट्राचा नागरिकत्व असं नाही, गुजरातचा असेल तर गुजरातचं नागरिकत्व असं नाही, कर्नाटकचं असेल तर कर्नाटकचं नागरिकत्व असं नाही. त्यांना काय म्हटलं जातं? भारतीय नागरिकत्व. हा भारताचा व्यक्ती आहे, याला एकेरी नागरिकत्व असं म्हणतात. म्हणजे तो भारताचा व्यक्ती जो असेल तो आपल्या भारतामध्ये कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो, नोकरी करू शकतो, शिक्षण घेऊ शकतो, घर घेऊ शकतो, कारण तो भारताचा नागरिक आहे, विशिष्ट राज्याचा नाही. म्हणजे अशा प्रकारे भारताने प्रत्येक व्यक्तीला, भारतामध्ये राहत असलेल्या व्यक्तीला, जन्मलेल्या व्यक्तीला एकेरी नागरिकत्व बहाल केलेलं आहे. ते एकेरी नागरिकत्व म्हणजे भारतीय नागरिकत्व. आता संविधानामध्ये बदलाची तरतुदी, की संविधानामध्ये बदलाची पद्धत कशी आहे, बदल कसा होतो संविधानामध्ये ते पाहू. संविधानामध्ये बदलाची पद्धत. आता संविधानामध्ये बदलाची पद्धत म्हणजे नेमकं काय? आता जर विचार केला आपण थोडासा, की ही संविधान केव्हा लिहिलं, केव्हा तयार झालं, केव्हा लागू झालं? 26 नोव्हेंबर 1949ला ते तयार होऊन गेलं होतं आणि 26 जानेवारी 1950ला ते लागू झालं होतं. मग 26 जानेवारी 1950 आणि 2020 परिस्थिती किती बदलून गेलेली असेल? खूपच. त्यावेळेस तयार केलेले कायदे आणि आता ते कायदे लागूच असतील असं नाही. त्यावेळेस तयार केलेले नियम आणि आताच्या लोकांना ते नियम लागू जर केले तर ते योग्य ठरतीलच असं नाही, कारण त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणून आपल्या संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की जर परिस्थिती बदलली तर तुम्ही आपल्या संविधानामध्ये दुरुस्ती करू शकता. जसजशी परिस्थिती बदलत जाईल तसतशी तुम्ही दुरुस्ती करायची, असं संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे. कारण त्यांना माहित होतं की भविष्यामध्ये आपला भारत जो असा आहे तो भविष्यात तसा राहील असं नाही, खूप पुढे चालला जाईल. मग अशा वेळेस या कायद्यांचं काहीच किंवा या नियमांचं काहीच घेणं राहणार नाही, म्हणून बदलून टाकायचं. म्हणून भविष्यामध्ये जसजशी परिस्थिती बदलत जाईल तसं संविधानामध्ये बदल करायचा, असं त्या ठिकाणी त्या संविधानकर्त्यांनी लिहून ठेवलं होतं. मग झालं काय की जसजशी परिस्थिती बदलते तसतसं त्या संविधानामध्ये बदल होत जातो. तिथले जे खासदार आमदार असतात, कायदेमंडळ असतात, ते बदल करत जातात. परंतु जर वारंवार बदल झाले तर काय होईल? जर वारंवार बदल झाले तर मग संविधानामध्ये दुरुस्त्या झाल्या तर मग अस्थैर्य निर्माण होईल. काय निर्माण होईल? अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. स्थिरता राहू शकत नाही, त्याला अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कोणताही बदल जर करायचा असेल संविधानामध्ये तर तो पूर्ण विचारांनिशी करावा लागतो, खूप विचार करावा लागतो, विचार करूनच करावा लागतो. आणि भारताच्या संविधानामध्ये बदलाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती स्पष्ट केलेली आहे की तुम्ही या पद्धतीने संविधानामध्ये बदल करू शकता, याच पद्धतीने बदल करावा लागेल. विशिष्ट पद्धत ठेवलेली आहे त्यांनी की जर भविष्यामध्ये तुम्हाला काही नियम बदलवायचे असतील, काही कलम बदलवायचे असतील, काही मार्गदर्शक तत्वे बदलवायचे असतील, काही कर्तव्य बदलवायचे असतील, काही हक्क बदलवायचे असतील, जर त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर विशिष्ट पद्धत दिलेली आहे की याच पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागेल. पण वारंवार बदल करणं पण चुकीचं आहे. जर वारंवार बदल केला तर मग अस्थैर्य निर्माण होऊन जाईल, कोणाला पण पटेल तसं त्या ठिकाणी बदल करत जातील. म्हणून त्यांनी विशिष्ट पद्धत अशी ठेवलेली आहे की या पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागेल. संविधानामध्ये बदल करण्याची जी पद्धत आहे ती विशिष्ट पद्धत आहे. संविधानामध्ये जी बदल करण्याची पद्धत आहे ती विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत खूप कठीण पण नाही आणि ती पद्धत खूप सोपी पण नाही. विशिष्ट पद्धत आहे, अतिशय वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यामध्ये बदल करता येतो.
ती पद्धत जी आहे ती अतिशय कठीण पद्धत नाही आणि अतिशय सोपी पण पद्धत नाही. बघा, संविधानामध्ये बदलाची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला 8वी मध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे की या प्रकारे संविधानामधले तरतुदी बदल करता येतात. 8वी मध्ये दिलेलं आहे तेव्हा तुम्हाला सखोल अभ्यासायचं आहे की सर्वसाधारणपणे संविधानामध्ये बदल, विशेष बहुमताने संविधानामध्ये बदल, किंवा राज्यांची मान्यता आणि विशेष बहुमत याच्यामुळे संविधानामध्ये बदल, अशा पद्धती दिलेल्या आहेत त्यांनी. परंतु ही जी पद्धत आहे, वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे, ही पद्धत अतिशय सोपी पण नाही आणि अतिशय कठीण पण नाही. आपण समजा आता सर्वसाधारण पद्धतीने बदल, मग सर्वसाधारण म्हणजेच काय की 1-2 जणांनी सांगितलं आपल्याला संविधानामध्ये बदल करायचा आहे, मग बदल होऊन जाईल का? नाही. सर्वसाधारण पद्धत पण थोडी कठीण आहे. सर्वसाधारण पद्धतीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांची संमती लागते, मतदान होतं, 2/3 मतदान पडायला पाहिजे, दोघं सभागृहामध्ये मतदान पडायला पाहिजे, परत राष्ट्रपतीने परवानगी द्यायला पाहिजे, तेव्हा संविधानामध्ये बदल होतो. आणि कधी कधी काय होतं, तर या राष्ट्रपतींची परवानगी तर लागतेच, त्या सभागृहामधल्या सदस्यांची तर परवानगी लागतेच, परंतु राज्यांची पण परवानगी घ्यावी लागते त्यांना. म्हणजे ही जी पद्धत आहे ही थोडीशी कठीण पण आहे, पण एवढी सोपी पण नाही आणि एवढी कठीण पण नाही. खूपच कठीण आहे असं पण नाही. अशा पद्धतीने आपल्या संविधानामध्ये बदल करता येतो. संविधानामध्ये बदल करताना विचार विनिमयाला वाव असतो, पुरेसा वाव असतो. म्हणजे सगळ्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकले जातात. जेवढे काही संसदेमध्ये सदस्य आहेत, खासदार आहेत, मग तो विरोधी पक्षाचा का असे ना, सत्ताधारी का असे ना, कोणीही असो, सगळ्यांचे विचार ऐकले जातात, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्यावर मतदान होते. दोघं सभागृहामध्ये झाल्यानंतर मग त्या ठिकाणी राष्ट्रपती स्वाक्षरी करतात आणि आपल्या संविधानामध्ये बदल करत असतात. आता निवडणूक आयोग काय आहे बघू आपण. निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचा जर विचार केला तर तुम्ही निवडणूक आयोग वर्तमानपत्र जर वाचत असाल तर निवडणूक आयोगाविषयी खूप लेख येतात. तुम्ही वाचलं पण असेल, निवडणूक होतात, 5 वर्षानंतर होतात, 4 वर्षानंतर होतात. आणि मग हे निवडणूक कोण घेतात हे तुम्ही कदाचित कुठे वाचलं पण असेल. आपल्या भारताचा जर विचार केला तर लोकशाही शासन व्यवस्था भारताने स्वीकारलेली आहे. भारतामध्ये लोकशाही आहे. म्हणजेच आपलं शासन कोण निवडून देतं? लोक निवडून देतात. आता आपण पंतप्रधान निवडून दिलेले आहे, मुख्यमंत्री निवडून दिलेले आहे, विविध मंत्री जे आहेत ते मंत्र्यांना आपण निवडून दिलेले आहे. म्हणजे आपण शासन निवडून दिलेलं आहे. आपल्यावर जे राज्यकर्ता आहे, आपलं जे प्रशासन आहे, आपलं जे शासन आहे ते आपण निवडून दिलेलं आहे. मग हे जे शासन आहे एकदा निवडून झाल्यानंतर मरेपर्यंत ते राज्यकारभार करतात का? नाही. तर ठराविक मुदतीनंतर, आता लोकशाहीमध्ये असं म्हटलेलं आहे की शासनामध्ये ठराविक मुदत असेल त्यांची 4-5 वर्षाची, आणि त्या 4-5 वर्षानंतर मग परत त्या ठिकाणी निवडणुका होतील. मग आपल्या लोकशाहीचा जर विचार केला तर भारतामध्ये सर्वसाधारणतः किती वर्षानंतर निवडणुका होतात? 5 वर्षानंतर निवडणुका होतात. लोकसभेच्या, विधानसभेच्या, नंतर ग्रामपंचायतीच्या, नंतर नगरपालिका, महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत ते सर्वसाधारणतः 5 वर्षामध्ये होतात. कधी कधी मागे पुढे होऊ शकतं, 4-1 वर्ष होऊ शकतात, आणीबाणीची परिस्थिती असेल तेव्हा. परंतु सर्वसाधारणतः किती वर्षानंतर निवडणुका होतात हे लक्षात ठेवायचं. तर भारतामध्ये सर्वसाधारणतः 5 वर्षानंतर निवडणुका होतात. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. मग निवडणुका कशा व्हायला पाहिजे? जर कधी आपल्याला कुणाच्याही दबावाखाली न येता आपल्या पसंतीच्या किंवा आपल्याला आवडेल त्या व्यक्तीला जर निवडून द्यायचं असेल तर निवडणुका कशी व्हायला पाहिजे? खुली आणि न्याय वातावरणात व्हायला पाहिजे. निवडणूक कशी व्हायला पाहिजे? खुली आणि न्याय वातावरणात. म्हणजे कुणाचाही दबावाला न घाबरता तुम्ही मतदान करायला पाहिजे, अशी निवडणूक व्हायला पाहिजे. म्हणजेच लोकशाहीमध्ये निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात होणे आवश्यक आहे. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाखाली कोणाच्याही दबावाखाली न येता आपल्याला वाटेल त्या उमेदवाराला निवडून देता येतं. मग प्रत्येक वेळेस खुले आणि न्याय वातावरण मिळेल अशी खात्री नसते. म्हणून अशा वेळेस आपल्या संविधानाने काय केलेलं आहे की निवडणूक घेण्याची जी प्रक्रिया आहे ती विशिष्ट विभागाला सोडून दिलेली आहे. की निवडणूक तुम्ही घ्यायची, 5 वर्ष झाल्यानंतर निवडणूक कशी घ्यायची, किती खर्च करायचा, कोणाला कोणता पक्ष द्यायचा, कोणाला पक्षाला कोणतं चिन्ह द्यायचं हे तुम्ही ठरवायचं, असा एक विभाग निवडून दिलेला आहे. आणि त्या विभागालाच म्हणतात निवडणूक आयोग. संविधानाने ती एक जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेवर सोपून दिलेली आहे की तुम्ही जेव्हा भारतामध्ये निवडणूक होईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ती निवडणूक घ्यायची. म्हणजे कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह द्यायचं. उदाहरणार्थ आता काँग्रेस पक्षाला हाताच्या पंजा चिन्ह आहे, भाजप पक्षाला कमळाचं फूल हे चिन्ह आहे,
शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह आहे. हे चिन्ह कोणी दिलेलं आहे? निवडणूक आयोगाने. नंतर निवडणूक घेताना किती खर्च होईल, तारीख कोणती असेल, वार कोणता असेल, हे जर कधी कोणी ठरवत असेल तर हे कोण ठरवतं? निवडणूक आयोग. एक स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत आहे भारतामध्ये आणि ही यंत्रणा संविधानाने तयार केलेली आहे. आपल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे की निवडणूक घेताना तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक घेऊ शकता. तर ह्या महत्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी म्हणजे भारतामध्ये जेवढ्या काही निवडणुका आहेत, ग्रामपंचायतची निवडणूक आहे, नगरपालिकेची, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, नंतर लोकसभा, राज्यसभा, ह्या ज्या टोटल राष्ट्रपतींची निवडणूक होते, उपराष्ट्रपतींची निवडणूक होते, यांची जी टोटल निवडणूक होते ती निवडणूक आयोगाकडून होत असते. तर भारतामध्ये असे अनेक वैशिष्ट्य आहेत. त्या वैशिष्ट्यांमध्ये संघराज्य म्हणजे काय, त्यांच्याकडे कोणकोणते विषय आहेत ते पाहिलं, स्वतंत्र न्यायव्यवस्था कशी असते, एकेरी नागरिकत्व कसं मिळालेले आहे, संविधानामध्ये बदल कसा होतो, केंद्रशासित प्रदेशांचे हक्क कुणाकडे आहेत, नंतर संघ शासन म्हणजे काय, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय ते आपण पाहिलं, निवडणूक आयोग म्हणजे काय ते आपण पाहिलं. तर अशा अनेक वैशिष्ट्य भारताच्या संविधानाने स्वीकारलेली आहेत. नंतर या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त सुद्धा अजून अनेक आपल्या संविधानामध्ये त्यांचा समावेश आहे. जसं मूलभूत हक्क आहे की भारतीय लोकांना कोणकोणते हक्क बहाल केलेले आहेत ते आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये बघायचं आहे. मूलभूत हक्क भाग क्रमांक 1, मूलभूत हक्क भाग क्रमांक 2. नंतर एवढंच नाही तर भारतीय लोकांना मूलभूत हक्क तर आहेच, परंतु भारतीय लोकांची कोणकोणती कर्तव्य आहेत ते पण आपल्याला या पाठामध्ये पाहायचे, पुढच्या पाठामध्ये पाहायचं आहे की भारतीय लोकांची कोणकोणती कर्तव्य आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो पाठ आहे हा पाठ आपला संपलेला आहे. एवढंच नाही तर प्रथम सत्रापर्यंत जे नागरिक शास्त्राचे 3 पाठ येणार होते ते 3ही पाठ आपले संपलेले आहेत. याच्यावर काही समस्या असतील तर तुम्ही विचारू शकता. नंतर याच्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही चांगल्या अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.